सरकारला लक्षात घ्यावं लागेल। परंतु विद्यार्थ्यांची आता एकच मागणी आहे की आम्हाला तत्काळ आमचे जे पैसे सरकारकडे थकीत आहेत, कारण त्यामुळे संशोधन होत सरकार त्या नाहीये। संदर्भात काय करणार आहे? रुपालीताई, सरकार खरं तर महायुती विरुद्ध महाज्योती असा सामना महाराष्ट्रात घडतोय का? रुपालीताई, त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जेन्युइन आहेत आणि त्यांना नाही निधी मिळाला तर ते तक्रार करणारच ना। आणि सरकारचं काम आहे प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही गरज किंवा ज्या काही त्यांची नियमावली आहे त्यांची इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे। मी पुन्हा सांगते, महाज्योतीला जी काही कमी निधी मिळालाय किंवा मिळालाच नाहीये, सक्षणाताई सुद्धा आहेत, आम्ही सोबतीने जाऊन जेवढा निधी नाही मिळाला ना घेतो ना। आम्ही कमी पडलोय तिथे, कारण का सारथीला त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलं, त्यांच्या नेत्यांनी घेतलं, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे या त्यांना जो काही निधी मिळालेला नाही या त्या गोष्टी नाकारता येणार नाही। आणि याला एकटे अजितदादा जबाबदार नाहीये। सरकारकडे तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पोचल्या गेल्या पाहिजे। त्या पोचवणारे त्यांचं जे ओबीसीचं आमचं नेतृत्व आहे ते कुठेतरी कमी पडलेलं आहे, मी स्पष्टपणे सांगते। त्याच्यामुळे ज्या मृणालजींनी उपस्थित केला प्रश्न, सक्षणाताईंनी पण उपस्थित केला प्रश्न, कपिल ढोके तेच म्हणताय की आज विद्यार्थ्यांना आंदोलनच का करावी लागतात? त्यांच्या हक्काचं जर त्यांना मिळत नसेल तर निधीची कुठेतरी कमतरता आहे का? लोकशाहीमध्ये आपल्याला आंदोलन करणं हे गरजेचं आहे। आणि आपल्याला काय कमी पडतंय? आज मीही त्या आंदोलनातूनच लोकप्रतिनिधी झालेली आहे। आज जर सरकारमध्ये जरी आम्ही असलो आणि जर निधी मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसोबत एक पाऊल पुढे होऊन तो निधी आणणार आणि आंदोलन करणार, हे त्यांना मिळाला पाहिजे। आणि कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी असो त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे। आता जे ओबीसीचे आमचे बंधू आहेत त्यांनी ते विश्लेषण केलं, तोही पाठ बरोबर आहे। लोकसंख्या जर महाज्योतीची म्हणजे 400 जातींना एक न्याय आणि एका जातीला एक न्याय मिळत असेल तोही मुद्दा आपण घेतला पाहिजे, तेही सरकारकडनं करून घेणं गरजेचं आहे। आणि मला निश्चित खात्री आहे, कारण का मी एमपीसीच्या मुलांसाठी आंदोलन केलेले तेव्हा मी काही ओबीसी किंवा कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी नाही, एमपीसीच्या सर्व मुलांसाठी आंदोलन केलेले आणि ती वेळ महायुतीकडनं वाढवून सुद्धा आणलेली आहे। पण मला आता डेप्थ मला लक्षात आली की कुठला नेता काय होऊन देत नाही, कुठला प्रश्न ज्वलंत तयार करतो, याच्यापेक्षा विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती महायुतीकडे किंवा जे कोणी सरकार आहे त्यांच्याकडे जाऊन त्या विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे। आणि ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी असेल, सक्षणाताई असेल, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्रितपणे त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम आहे आणि ते आम्ही निश्चित करू। बरं, कपिलजींना मला प्रश्न करायचा आहे। कपिलजी, एका बाजूला सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी जर रस्त्यावरती उतरण्यासाठी तयार असतील तर मग आतापर्यंत हा मुद्दा फक्त पॉलिटिकली करेक्ट करणं इतकंच केवळ बाकी किंवा शिल्लक राहिलेलं आहे का? विद्यार्थ्यांना मुळात समसमान निधी वाटपासाठी रस्त्यावर यावं लागत असेल?